सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे, माफी असावी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहताय दीपक दादा मोरे, माजी नगरसेवक कर्जत नगरपालिकेचा. नक्कीच दादांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मैच इथे पुरस्कार अपन मारूफला देऊया. मारूफ, आज की रात में आपका गेम के टीम के लिए बहुत अच्छा था. जो इम्पोर्टेंट रन्स और जो इनिंग्स चाहिए थी अपने टीम के लिए. यावेळेस पहिला चेंडू मात्र इथे रोहित या गोलंदाजाचा टॉट पाहतोय अनंतासाठी. खरेखर चांगला चेंडू टाकला जातोय इथे अनंतासाठी. हा रोहित एक प्रमुख गोलंदाज आहे. एक आकर्षक मेडल आणि आपण पाहतोय कोल्ड ड्रिंक्स ची बॉटल दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला एक कार्पेट लेवलचा फटका इथे मात्र घेतला जातोय. संघाचा श्री गणेशा मात्र एक धावेने होतोय आणि वैयक्तिक खातं देखील खुललं जाते एक धावेने कांडोली संघाचा. कांडोली संघाचा फलंदाज आपलं खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अनंता यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका कार्पेट लेवलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार, उचलणार, फेकणार. इथे मात्र एक धाव येते. या एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. पहिलं षटक चालू झाल्यानंतर 2 वरती. आतापर्यंत जर पाहिलं ना सुमित तर एक एक धावेने मात्र स्कोरबोर्ड मात्र हलतात ठेवलाय. नक्कीच चांगली सुरुवात दोन्ही संघ बेस्ट वर्सेस बेस्ट खेळत असताना मैदानाच्या आत. यावेळेचा फटका आपण पाहतोय देखना लायक स्लॉक स्वीप. अगदी घुटना टेक तमाशा देख 6 धावेंचा फटका. यावेळेस मात्र अप्रतिम फटका मात्र बघायला भेटला. तू सांगितलंस घुटना टेक और षटकार देख, लाजवाब षटकार इथे मात्र आपल्याला बघायला भेटला. क्लासिकल फटका, क्रिकेट मधला अप्रतिम सुंदर नेत्रदीपक षटकार आपल्याला बघायला भेटला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या इथे स्कोरबोर्ड वरती लागल्या जाते 8 वरती. एक एक धावेने धावसंख्या मात्र सुमित पुढे ढकलले जात होती, परंतु अनंताला एक चांगला चेंडू भेटला आणि त्याच्यावरती प्रहार चढवला. 4 चेंडूचा खेळ झालाय की दोन्ही फलंदाज चांगला आहेत. यावेळेस एक चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज रोहित. सांगतोय एक बार तुम्हारी तर दुसरी बार हमारी. इथे मात्र कमबॅक केलाय. धावसंख्या तिथेच थांबते. पहिले षटक चालू असताना पहिल्या षटकातले सुमित चेंडू इथे झाल्या त्या 5. नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव आली नाही. त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर एक षटकार आणि एक डॉट चेंडू देखील. याला रिव्हर्स अटॅम्प स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. पॉइंटच्या डीप पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावेसाठी ग्रेटेस्ट चौकार. मी एकच या फटक्यावरती सांगेल अल्टी पलटी दे घुमा के येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पहिले षटक संपल्यानंतर पोहोचते सुमित 12 वरती. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला फुल टोल वसूल मात्र इथे केला अनंताने 5 चेंडू खेळले सुमित आणि 11 धावांवरती फलंदाजी करतोय. एक षटकार एक चौकार देखील अनंताच्या भाड्यातून आपण पाहिलाय सुमित. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं फलंदाज अनंत. अगदी काय खेळतोय. अगदी 6 चेंडू त्याने आपण पाहिले तर 5 चेंडू त्याचे वैयक्तिक तो खेळतोय आणि 5 चेंडू खेळत असताना 11 धावाची इनिंग्स मैदानात त्याने साकारली आहे. एक सिंगल, त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार देखील शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला. टोटल ती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. अप्रतिम फलंदाजी अनंताच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. ऑफिशियल्स असतील, त्यानंतर संपूर्ण KTC लाईव्हची टीमचे कोण मेंबर्स बाकी असतील जेवण करण्यासाठी, तर आपण त्वरित भोजन करण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. शुभम समोर आव्हान असेल शंकर या फलंदाजाचं. नक्कीच पहिली ओव्हरची पॉवर प्लेची होती. गृहीत आलं होतं पहिलं षटक घेऊन. मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. थोडासा रनअप कुठे इथे मात्र चुकला जातोय. KTC लाईव्हची टीम काय जॉईंट होते आपल्याशी.
आजचा 5वी रात्र आणि 5वी रात्र KTC लाईव्हची टीम आमची सर्व कव्हर करताना खरं एक चांगलं चॅनल मात्र आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो. खरं त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभारी असू. कारण प्रत्येक प्रेक्षक कुठे आलाय, कसा बसलाय, मान्यवर कधी आलेत, काय करतात हे मात्र दाखवलं जातं. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती एक कार्पेट लेवलचा फटका आपण पाहतोय. इथे मात्र एक धाव घेतली जाते. एक धावेने धावसंख्या स्कोरवरती मात्र पोहोचल्या जाईल सुमित ते 13. दुसरं षटक चालू असताना 13 धावा धाव फलकावरती आहेत. एक चांगली टोटल पहिल्या ओव्हरपासून इथून सेट केली जाते, जेणेकरून दुसऱ्या इनिंग्समध्ये तुम्हाला गोलंदाजी करत असताना त्या धावा डिफेंड करावा लागतील. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पण पाहता येणारे 5 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज आता अनंत यांना आपण पाहतोय. हा आक्रमक फलंदाज आहे अनंता, ज्याने 5 चेंडू खेळलेत आणि या 5 चेंडूमध्ये 11 धावा मात्र इथे केल्यात. तो अनंत असेल स्ट्राईकला. नक्कीच एक स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय. एक चांगली इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये तो खेळू शकतो. 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या स्कोर कार्ड वरती आहेत. येणारा पुढचा बॉल फेस करेल शुभम या गोलंदाजाचा. या वेळेचा बॉल आपण स्ट्रोक चांगला, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन जवळ. चेंडूला अडवतात, उचलतात, फेकतात, परंतु फेकी झाली आहे चुकीची. त्यात झाल्या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुमित चुकी तर झाली, परंतु स्ट्राईकला कोणता फलंदाज झालाय? तो अनंता, ज्याच्या बॅटतून मोठे धावे बघायला भेटतात. तो अनंत मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण. यावेळेस ही चुकी महागात पडू शकते का ते मात्र बघावं लागेल. कारण एक एक चुक्या तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप साऱ्या महागात पडतात. कारण प्रत्येक वेळ क्षण तुमचा नसतो. यावेळेस एक चांगला चेंडू होता, एक चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. 3 चेंडू मात्र आतापर्यंत दुसऱ्या षटकातले झालेत. स्कोरबोर्ड मात्र इथे पोहोचला जातोय तो 16 वरती. सुमित नक्कीच 16 धावा स्कोर कार्ड वरती एक चांगलं टार्गेट पर्यंत पोहोचतायत टीम कांडोळी संघ. शिवदत्त कांडोळी संघ आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यापासून अगदी जबरदस्त पाहायला मिळालाय. त्यांच्या विरोधात एक चांगला संघ फाईट देत असताना कराडे संघ. बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना आपण हा पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, प्रहार करायचा होता, परंतु अप्रतिम फटका इथे मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय, परंतु चेंडू थांबणार नाही. म्हणूनच मग सांगतो पुण्याचा बाप्पा. चेक करायचं आहे. हाईट फॅक्टरसाठी वेस्ट हाईट साईडचे पंचांनी हा रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू रेफर केलाय का? येस, बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू रेफर केला. चला त्वरित आपण बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू रेफर केला. हाईट फॅक्टरसाठी वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू आदळला का? नक्कीच थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे ऑफिशियल चेक करतील. नो बॉल आहे, नो बॉल आहे. 9+4 म्हणजे 5 धावा इथे घावतील. इथे मात्र उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट, फ्री हिट. नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असेल. शंकर या फलंदाजा साडे. यावेळेस खराब चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. इथे मात्र वाईट दिला जातोय. चेंडूला पाहिलं, ओळखलं, अगदी जी लाईन आणि दिशा पाहिली गोलंदाजाचा जेव्हा रिलीज थ्रो झाला, ती पडल्यानंतर चेंडू वाईटच्या दिशेने जात असताना फलंदाज शंकरने पाहिलं. स्ट्राईक वरती होत आहे. वाईट+1 फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या स्कोर वरती लागते. दुसरं षटक चालू असताना 23 वरती, परंतु फ्री हिट चालू असेल. सज्ज झाला अनंता. यावेळेस थोडासा रनअप काहीसा चुकला जातोय. चला स्पीडअप करायचा. येस, पंचांचा हेलिकॉप्टर मात्र मैदानामध्ये फिरलाय. पंच सांगतायत फ्री हिट चालू आहे.
नो बॉल होता. नो बॉलच्या नंतर वाईड आपण पाहिला. फ्री हिट कंटिन्यू. यावेळेस मात्र फटका अमिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु फ्री हिट होता. एक धाव भेटते. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. हे षटक काहीसं महागडं पडतंय आतापर्यंत. 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये 12 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. एक चांगला खेळ मैदानात चालू आहे. फलंदाजी देखील चांगली केली जाते. गोलंदाजांमध्ये प्रेशर क्रिएट केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल शुभमचा. यावेळेचा चेंडू बॅटची लिडिंग याच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला प्रॉपर जज करतात. पहिल्याच अट्ट्यामध्ये गॅदर केलं. ती फलंदाजाला थांबून ठेवण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलं. जेव्हा गोलंदाजाला असेल क्षेत्ररक्षक तो नक्कीच करू शकतोय फलंदाजाचा घात. तशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिट प्लेसमेंट नक्कीच सेट करण्यात आली आहे. आणि तशाच प्रकारची फलंदाजी देखील चालू आहे. स्कोर कार्ड होती धावा आहेत त्या 24 ऑन स्कोर कार्ड. देयर इज नो लॉस ऑफ एनी विकेट्स. पुढील बॉल गोलंदाजाचा शुभमचा आपण पाहतोय. यावेळेस खराब 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 चेंडू. पंच मात्र इथे हात खोलतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती पोहोचल्या जाते ती 25 वरती. काहीसं एक मोठं षटक मात्र आतापर्यंत पडतंय. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर मात्र एक नो बॉल आणि 2 वाईड मात्र इथे बघायला भेटलेत आतापर्यंत या षटकामध्ये. टोटल 8 चेंडूची फेकी केली आहे शुभम या गोलंदाजाने. जिथे 6 चेंडूंची एक ओव्हर असते तिथे 8 चेंडूची ओव्हर टाकली आहे. परंतु कमबॅक करावं लागेल. यावेळेस मात्र बैठक शॉट मात्र इथे बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील. वर्णाई क्रिकेट वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मधल्या येतोय 4-4-4-4-4-4-4-4 चौकार. वाजीव डीजे. मात्र पोहोचल्या जाते ते 29 वरती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र काहीच महागडं षटक मात्र पडलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 17. काहीसं महागडं षटक मात्र हे आतापर्यंत पडलं जात आहे. इथे मात्र काहीसं फॉर्म मध्ये दिसतोय अनंत आणि शंकर. कारण अनंता खेळतोय 8 चेंडूमध्ये 15 धावांवरती आणि शंकर खेळतोय 5 चेंडूमध्ये 10 धावांवरती. चला या पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. पोंदे संघ आणि ट्रॉम्बे संघ. बापदेव पोदी संघ आणि ट्रॉम्बे संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचा. बापदेव पोदी त्यांच्या विपक्षात ट्रॉम्बे संघ. चला त्वरित आपले कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. आपल्या दोन्ही संघांमध्ये टॉस करण्यात येईल. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क झाला नाहीये, परंतु इथे चुकी घडते यष्टीरक्षकाकडनं. प्रयत्न चांगला होता, परंतु पहिला चेंडू अक्षयचा मात्र इथे निर्धाव पडतोय. इथे मात्र कमबॅक करतोय अक्षय हा गोलंदाज आपल्या संघासाठी. नक्कीच अक्षय तिसऱ्या ओव्हरचा स्पेल टाकण्यासाठी मैदानाच्या पहिला चेंडू बीट केलाय तो फलंदाज अनंत याला. पहिला बॉल हेलिकॉप्टरचा अगदी पण सेकंड बॉल पहिला चेंडू बीट केला होता. सेकंड बॉल हेलिकॉप्टर. इथे मात्र मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला अडवतात. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते समेत आणि एक धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय 30 वरती. अक्षयने मात्र पहिला चेंडू डॉट टाकला होता, त्याच्यानंतर एक धाव. स्कोरबोर्ड मात्र इथे हलता राहिलाय 30 वरती स्कोरबोर्ड जातोय. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय.
जो आता कांडोली संघ फलंदाजी करतोय ना, तो सगळा आदिवासी क्रिकेट संघ आहे. परंतु एवढ्या मोठ्या लॉर्डमध्ये खेळतोय आणि लॉर्डमध्ये खेळत नाहीये, तर स्वतःला सिद्ध करतोय. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. यावेळेस मात्र इथे निर्धाव चेंडू होता, परंतु इथे थोडीशी चुकी होते यष्टीरक्षकाकडनं. आउटफील्ड खूप फास्ट आहे. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 22चा इशारा येतोय पंचांचा. इथे मात्र 3 धावा इथे घेतल्या जात आहे सुमेध. या 3 धावेने स्कोरबोर्ड मात्र पोचला जातोय 34. अक्षय गोलंदाजी मात्र चांगली करतोय. थोडीशी यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आणि इथे 3 धावा मात्र या 22च्या घेतल्या गेल्या. बघा 5 आमचे चेंडूचा. पंच किती चाणक्य पंच आहेत आपले तानाजी कडू सर. त्यांनी 5 पाहिलं चेंडूचा. की 22ची धाव आहेत, लगेच आम्हाला इशारा केला. त्या 3 धावा मात्र इथे 22च्या बघायला भेटल्या आणि 22च्या धावेने मात्र 3 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 34 वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मंगेश सर. स्कोर कार्ड वरती आहे, धावा आपण पाहतोय झाल्या. त्या 34 धावा एक चांगलं टार्गेट पर्यंत पोहोचतोय तो टीम श्री दत्त कांडोळी संघ. चांगली सुरुवात संघासाठी. यावेळेसचा बॉल अगदी पाठी मागे मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवतात. 3-3 क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू पर्यंत. वेगाने या धावा देखील कंप्लीट केल्या. 2 धावा इझिली कंप्लीट झाल्या आणि षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झाल्या. 3 धावा घेतल्यात. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. चार षटकांचा सामना आहे. शेवटची मॅच जी असेल म्हणजेच क्वार्टर फायनल राऊंडची ती 3 षटकांची असेल. सेकंड राऊंडचे जे सामने आहेत ते देखील 4 षटकांचे आहेत, कारण की आयोजक आमचे दिलदार आहेत. जर तुम्ही विलंब केला तर नक्कीच षटक कमी होतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोर कार्ड. देर इज एनी नो विकेट ऑफ एनी. पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कांडोली संघाने मात्र अप्रतिम फलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय. एकही गडी बाद नाहीये. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पोहोचल्या जाते 36 वर. खरं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु अक्षयने देखील तेवढीच चांगली गोलंदाजी केली. जर त्या 3 बाईच्या धावा गेल्या नसत्या तर फक्त या षटकामध्ये 4 धावा आल्या असत्या. परंतु आता या षटकामध्ये 7 धावा मात्र इथे आल्यात आणि स्कोरबोर्ड मात्र इथे लागला जातोय तो 36 वरती. गोलंदाजीच्या मार्गावरती शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राहुल. 2 ओव्हर 29 धावा होत्या. या षटकात 7 धावा आल्यात आतापर्यंत. गोलंदाजी अप्रतिम पडले. जबरदस्त गोलंदाजी अक्षय. या गोलंदाजीचं आपण पाहिले 3ऱ्या षटकामध्ये एक चांगलं महत्वपूर्ण स्पेल टाकण्यासाठी आले होते, कारण की 2 ओव्हर्स मध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती होत्या आणि त्या धाव संख्येत ब्रेक लावण्याचं काम कोणी केलं तर या अक्षय या गोलंदाजाने. ते टीम करण्यासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. इथून 4थ्या ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाज राहुल यांना आपण पाहतोय 4थं षटक घेऊन प्रगती पथावरती आता सज्ज झाल्यात. स्ट्राईक वरती फलंदाज अनंत आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय राहुल हा गोलंदाज. यस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडे थोडे मिस फिल्डिंग इथे मात्र बघायला भेटते. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये 22चा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव मात्र इथे 22ची घेतल्या जाते. या 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 36 वरती. अनंताचा मोठा फटका मारण्यामध्ये प्रयत्न होता. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ते 37 वरती. परंतु इथे तो फटका टायमिंग एक चांगला झाला नाही, मिस झाला. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा राहुल. यावेळी शॉर्ट चेंडू होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं येतोय वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026. 4-4-4-4-4-4-4-4 चौकार वाजीव डिझाई.
चांगली फटकेबाजी मैदानात चालू आहे. यावेळेचा फटका देखील आपण पाहतोय. गुट्टा टेकून सजवला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड ऑन मध्ये. डाऊन दी बॉल पकडली एक कॅच. कॅच कॅरी केले तर नक्कीच पहिल्या क्रमांकाचा आपण पाहतोय. जो फलंदाज होता प्रमुख फलंदाज त्याला शंकर येतो ना पात करण्यास नक्कीच यश आले राहुल या गोलंदाजाला. झाल्याने पहिल्या चेंडूपासून पाहिलं तर पायच्या स्वरूपात एक धाव त्यानंतर चौकार देखील आला होता त्यानंतर विकेट. चौथा बॉल. यावेळेसचा बॉल न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक त्याला देखील बीट करलंय गोलंदाज राहुल याने. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून आपण पाहिली आहे गोलंदाजाची. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. मंगेश सर काय कमबॅक केल्या मागच्या 2 गोलंदाजाने. खरोखर कौतुक करावं लागेल या 2 गोलंदाजांचं. नक्कीच क्रिकेट हा खेळ एका खेळाडूने बनत नसतो. संपूर्ण 11 खेळाडूने हा खेळ बनतो. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. आतापर्यंत 11 चेंडू मात्र 2 षटकामध्ये शेवटचे टाकले गेले आणि या 11 चेंडूमध्ये जर धावा जर आपण पाहिल्या ना समीकरण तर फक्त आणि फक्त 12 धावांचं समीकरण आहे. काय गोलंदाजी. खरोखर कौतुक 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 करायला पाहिजे या 2 गोलंदाजाचा. कमबॅक करायचा ना तर मात्र या अशा गोलंदाजांसारखा. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र काय घडते मैदानामध्ये. विकेट जाते. विकेट विकेट विकेट. वाजीव डिझाईन. नक्कीच चांगली खेळी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर कमी धावा. अगदी ज्या धावांवरती ब्रेक लावायचं होतं ते काम मात्र कराड्यांच्या गोलंदाजांनी केलं. दीपाला जिद्द असेल जिवंत तर वाट स्वतः तयार होते मंगेश सर. नशीब थांबतं मागे आणि मेहनत मात्र पुढे जाते. तशाच प्रकारे मेहनतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अगदी कमी धावा खर्च करून अगदी एक मोठं टार्गेट सेट करायचं असताना अंडोळी संघाला थांबवण्याचं काम देखील कराड्याने केलं. टार्गेट आता जाऊन पोहोचलंय 41 या आकड्यावरती. 42 धावांचं टार्गेट असेल. 41 झाल्यात. 24 चेंडू 42 धावांची गरज असेल. चोवीस चेंडू 42 धावांची गरज असेल कराडे संघाला. एक चांगली धावसंख्या मात्र थांबवले नंतरच्या 12 चेंडूमध्ये सुमेध. खरोखर कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. डीजे
मध्ये पाहत आहे 24 चेंडू 42 धावांचं समीकरण. असं वाटलं होतं 50 धावांपर्यंत धावसंख्या जाईल का, परंतु कराडे संघाच्या 2 गोलंदाजाने काय कमबॅक केला. शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त उदय सर 12 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा होत्या. त्याच्यानंतर पुढच्या 12 चेंडूमध्ये फक्त धावा 2 गोलंदाजाने खर्च केल्या, त्या 12. खरं त्या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. एक म्हणजे राहुल आणि तिसरं षटक ज्यांनी टाकलं अक्षयचं. अक्षयने 7 धावा खर्च केल्या आणि राहुलने फक्त 5 धावा खर्च केल्या. राहुलने 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील घेतल्या. खरं राहुलचं देखील तेवढंच कौतुक करूया. कमबॅक केलंय आपल्या संघासाठी, कराडे संघासाठी. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज येतोय सुभाष. त्याच्या समोर आव्हान असेल फलंदाज स्ट्राईकला पाहताय रोहित, ज्याच्या नावामध्ये हिट आहे रोहित, तो मात्र स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय फलंदाज अक्षय. नक्कीच मंगेश सर, आजच्या रात्रीमधील आजच्या या स्पर्धेमध्ये या चषकमध्ये आपण पाहिलं तर कराडे संघ हा आजच्या रात्रीतला सेकंड राऊंड मध्ये विनर ठरला होता आणि इथून फाईट असताना या सेकंड राऊंड मधील पहिल्या सामन्यामध्ये कांडरोळी त्याच्या विपक्षात कराडे संघाशी मोठी मॅच. पॉवर प्लेचा पहिला बॉल, चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, शेतशेका आहेत लॉंग ऑफ मध्ये, धावत येतात वेगाने चेंडू पर्यंत, पण तिथे एकच धाव, एक धावेने इथून श्री गणेश झालं टीम कराडे संघाचं. जर पाहिलं ना सुमेध तर मात्र 20 मध्ये घेतलेला फटका होता. 1 धावेने संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तर रोहित अक्षय भोईर मात्र स्ट्राईकला असेल. समोर आव्हान असेल गोलंदाज सुभाष. बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना आपण पाहतोय. अक्षय की सुभाष. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते. मिसफिल्ड झाली सुमेध, तसाच लगेच 1 धाव मात्र घेतला जातोय. 2 चेंडूवरती 1 धाव मात्र इथे येते आणि स्कोरबोर्ड मात्र पोहोचला जातोय तो 2 वरती. मिडन मध्ये क्षेत्ररक्षक होतं, चांगलं फील्ड आपण पाहिलं सर्कलच्या आतमध्ये. या चेंडू देखील 1 धाव आली आहे. 2-2 1-1 सिंगल धाव दोन्ही चेंडूंवरती. यावेळेचा बॉल यॉर्कर लाईनचा होता, अगदी ब्लॉक होल मध्ये. फलंदाजाला पूर्णपणे बीट केला, पण हलक्या हाताने सिंगल काढली. या चेंडूवर देखील सिंगल आली आणि धाव फलक जाऊन पोहोचला आता 3 या आकड्यावरती. सुमेध जर फलंदाज का त्याने पाहिला चेंडू अप्रतिम आहे, इथे आपली विकेट जाऊ शकते, त्याने फक्त पुश केला चेंडूला. 1 धाव घेणं गरजेचं समजला. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ते 3 वरती. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू, वेग 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 वेगवान चेंडू निर्धाव मात्र बघायला भेटतोय. चला पुढील सामन्यात आपण टॉस करणार आहोत. बाबदेव पोदी त्यांच्या विपक्षात ट्रॉम्बे. चला लगेचच ट्रॉम्बे संघ, ट्रॉम्बे कोळीवाडा हा संघ इथे उपस्थित आहे. चला बाबदेव पोदी संघ आपला कर्नाटक देखील त्वरित पाठवायचा आहे. यावेळेस चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार फेकणार. 1 धाव मात्र इथे घेतलं जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ते 4 वरती. 5 चेंडूचा खेळ झालाय सुमेध. स्कोरबोर्ड मात्र आतापर्यंत लागला जातोय स्कोरबोर्ड वरती 4. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून देखील आपल्या मोठे फटके बघायला भेटले नाहीये सुमेध. यावेळेस एक चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतो. अप्रतिम फटका मात्र इथे बघायला भेटलाय. पंच मानतायत 6. फलंदाज आलाय फॉर्म मध्ये. फलंदाज काहीसा दिसतोय लय मध्ये, कारण त्याच्या बॅटतून एक दर्जेदार 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 6 डीजी. ती देखील हा एक फटका होता मंगेश सर. अगदी पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर हा षटकार आलाय. फलंदाज
रोहितच्या बॅट मधून सुरुवात दमदार केली आहे. अगदी पहिल्या 4 ते 5 चेंडू मध्ये सिंगल सिंगल धाव्याने संयम दाखवत होता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. परंतु शेवटच्या चेंडू पण पाहिला, चेंडूला ओळखला, लेन थोडीफार बदलली, त्याला त्वरित पिक केला, सक्सेसफुल झालं आणि आला 6 धावेसाठी तो षटकार. स्कोर कार्ड पहिल्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. ट्रॉम्बे 43 संघाचे धावांचा पाठलाग कर्णधार करायचा. ट्रॉम्बे संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचंय. ट्रॉम्बे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. पौदी संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहेत. चला ट्रॉम्बे संघ आपला कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा, कारण की आपण टॉस करायचा पुढील मॅच आपली आणि पहिला फेरीतील ती शेवटची मॅच असणार आहे. आपण इथे टॉस देखील करणार आहोत. यावेळेस चांगला फटका इथे आहे. क्षेत्ररक्षक मात्र पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता. टॉस करून घ्यायचा. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 11. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मात्र इथे घेतले जाते. रवी या गोलंदाजाच्या 16 चेंडू करायच्यात 31 धावा. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक सोपा झेल मात्र इथे विकेटचं होते पतन. संधी देवी आडी जे मास्त मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट मोठ्या फलंदाजाची इथून प्राप्त झाली आहे. गोलंदाज रवी याला पहिल्याची ओव्हर मध्ये आपण पाहिलं. जर पाहिलं तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती मात्र इथे विकेट जाते. काय गोलंदाजी करतोय रवी. रवी रवी पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या होत्या. त्याच्यानंतर रवीने मात्र कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. 100% योगदान देतोय रवी आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एक धाव खर्च केले आणि एक विकेट देखील घेतले आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. रवी मात्र इथे जखडून ठेवतोय फलंदाजांना. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. यावेळेस पहिला चेंडूवरती आडवा बाट्याने फटका खेळायचा होता. फटका प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. वन मोर विकेट बॅक टू द डग आउट. रवी या गोलंदाजाच्या नावावरती जाणार का? गोलंदाज सज्ज झालाय. हॅट्रिक बॉल आपण पाहताय. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. काय रवीने मात्र आतापर्यंत षटक टाकले. 5 चेंडू टाकलेत आणि फक्त एक धाव खर्च केले आणि ज्या महत्वाच्या 2 विकेट होत्या ते या षटकामध्ये रवी या गोलंदाजाने घेतल्यात. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र एक धाव घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती जाते ती 12. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्ड पोहोचला जातोय तो 12 वरती. की टॉस जे एवढं आहे ते आपल्याला इनिंग्स ब्रेक्स मध्येच कम्प्लीट करणार. अतिरिक्त उशीर देखील टॉसला झाला.
अतिरिक्त उशीर झाला. चला त्वरित यायचं कर्णधार आपण इथे उपस्थित झालात मैदानावरती. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण आहे. 12 चेंडू 30. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या सुमेध, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता समीकरण असं असेल सुमेध, 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होणार आहे. एखादं 2 मोठे फटके जर आले तर सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे येऊ शकतो. आणि जर हे महत्त्वपूर्ण षटक पडलं की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 ते 5 धावांचं षटक पडलं तर मात्र गोलंदाज संघ या सामन्यावरती पकड निर्माण करू शकतो सुमेध. नक्कीच मंगेश सर, जिथे हार मानली नाही तिथे जिंकण्याची सुरुवात होत्या. नशीब नाही बदललं तरी चालेल, परंतु मेहनत नक्कीच इतिहास आणते. इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करून तुम्हाला इतिहास घडवावा लागेल. आता इतिहास मात्र कोणता संघ घडवणार? 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्गावरती. दत्ता मोठे फटके येणं अपेक्षित आहे या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू पण पाहतोय, मोठा फटका खेळण्यासाठी इथून सज्ज झाल्यात फलंदाज, परंतु अगदी क्षेत्ररक्षक चुकी करतात. चुकीचा आपण पाहतोय, चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. झेल झाला असता ती कॅच देखील ड्रॉप केली आहे, त्यानंतर हा चौकार आलाय. आणि बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 18 वरती. 10 चेंडू 24 धावांचं समीकरण आहे. आता मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्या दत्ताच्या आणि आता समीकरण झालंय 10 चेंडू 24 धावांचं समीकरण. मॅच पुन्हा एकदा ऑन होते, मॅच पुन्हा एकदा फायर होते. सज्ज झालाय गोलंदाज दत्ता. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. होती विपक्ष, त्यांच्या विपक्षात ट्रॉम्बे. टॉस केला जातोय. प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत प्रकाश दादा. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय दोन्ही संघांमध्ये. एकीकडे आहे पौदी संघ, त्यांच्या विपक्षात ट्रॉम्बे संघ. ती दोन्ही संघांची एक मॅच पुढील आपण पाहणार आहोत. टॉस कंप्लीट झालाय, टॉस जिंकलाय तो ट्रॉम्बे संघाने. आपण आपला निर्णय देखील लगेच कळवायचे दादा. सुमित थांबूया इथेच. 10 चेंडू 24 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये? इथे मात्र हलक्या तरी खेळून काढलाय. 1 धाव मात्र इथे घेतल्या जाते. 1 धावेने स्कोरबोर्ड मात्र जातोय 19 वरती. 9 चेंडू 23 धावांचं समीकरण होते सुमेध. तू पाहिल्यास तर मात्र या 3 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत इथे मात्र फलंदाजाने घेतल्यात. काहीसं महागडं पडतंय हे षटक, कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये 7 धावा इथे घेतल्यात. अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या सुमेध. 23 नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये झालेली चुकी आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये जो झेल होता तो झेल ड्रॉप करण्यात आला, त्यानंतर तो चौकार आला. यावेळेस चेंडू अगदी चेंडूला ओळखला. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच घोषित करतात हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त उचली होती, वेग देखील होता चेंडू होते, पण परंतु लेंथ मात्र प्रॉपर नव्हती. पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे, एकदम ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आता 20 आकड्यावर. त्यावेळेला फुलटा चेंडू आहे, घुटना टेकून गॅप मध्ये खेळल्यात. क्षेत्ररक्षक प्रॉपर जज करू शकला, परंतु चेंडूला देखील स्टॉप केलाय. इथे वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षक सुमेध बघायला भेटलं आपल्या संघासाठी. 2 धावा मात्र इथे वाचवल्यात. इथे 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकलाय. स्कोरबोर्ड मात्र पोहोचला जातोय 22 वर. अभिदादा इथे उपस्थित झाला. अभिदादा आपलं मनापासून सरचे स्वागत आहे. अभिलाष रोकड्या यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र काय फटका इथे मात्र सजवला जातोय. अप्रतिम फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटतंय. परंतु बघता बघता 2 धावा देखील इथे घेतल्या जात आहेत. अप्रतिम गोलंदाजाच्या डोक्यावरनं घेतलेला फटका. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 24 वरती.
7 चेंडू 18 धावांचं समीकरण. आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये 12 धावा मात्र आतापर्यंत घेतल्या जात आहेत. पाणी पाठवायचंय. हा चेंडू पडल्यानंतर सर पाणी पाठवतो. 3 ओव्हरच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. शेवटचा बॉल असलेल्या तिसऱ्या ओव्हर मधला आणि आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड पाहून पोहोचला 24 या अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल. यावेळेस फटका चांगला अमेझिंग लेवल देखण्या लायक आहे. बराच वेळ हवेमध्ये लॉंग लेग बाउंड्री बायच्या बाहेर 6 धावेसाठी हाय ह्यूज हँड. ते महत्वपूर्ण षटकार आलाय. मी एकच सांगेन मेहनत चालू ठेव कारण जिंकणं तुझ्या वाटेवरच आहे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाज अक्षयच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना देखील कमी धावा अगदी 7 धावा खर्च केल्या होत्या खेळाडूने आणि फलंदाजी करत असताना या मैदानावर त्या स्वतःचं वर्चस्व गाजवत असताना सांगतोय टीम कांडोळी संघाला अगदी कराडे संघाची फलंदाजी मैदानाच्या चांगल्या प्रकारे चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये कुठेतरी मागणं सापडलं होतं. 29 धावा स्कोर कार्ड वरती होत्या. त्यानंतर कांडोळी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या अक्षयने केलं होतं. त्यानंतर सेकंड इनिंग्स मध्ये फलंदाजी करण्यासाठी देखील मैदानामध्ये तो आल्या त्याचे इरादे स्पष्ट केले आणि एक महत्वपूर्ण इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी 13 धाव्यांवरती खेळतोय अक्षय. काय फटकेबाजी आहे. जर सांगायचं झालं ना सुमित, तोच अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आत्ता स्ट्राईकला जो पाहतोस ना राहुल, त्या दोघांनीच या गोलंदाजी जादूभरी गोलंदाजी टाकली होती. तेच 2 खेळाडू मैदानामध्ये 6 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. मॅच गरमागरमचा होते. बघा काय मॅच झाले. मॅच ऑन झाले. मॅच दोन्ही संघाकडे चालले. 6 चेंडू 12 धावांची गरज. नक्कीच 12 चेंडूमध्ये 30 धावा पाहिजे होत्या. तर समीकरण पूर्ण इक्वेशन मात्र चेंज झालाय मॅचचा. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटोक्षणी बदलणारा हा खेळ आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या इनिंग्स मधले शेवटचे 6 बॉल्स बाकी असतील. सहा चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकतोय. गोलंदाज अप्रतिम कमबॅक करतोय. करण 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 काय गोलंदाजी इथे दबाव येऊ शकतो राहुल या फलंदाजावरती. पहिला चेंडू डॉट टाकला जातोय. समीकरण होतंय 5 चेंडू 12 धावांचा. नक्कीच अशी चुकी तुमच्याकडून घडली नाही पाहिजे. डॉट चेंडू इथून तुम्ही फेस करत असताना इथून चांगले फटके खेळले पाहिजेत. डॉट चेंडू तुम्हाला कुठेतरी अजून कठीण काळात घेऊन जाऊ शकतात. स्ट्राईक द्यावे लागेल अक्षय या फलंदाजाने ज्याने महत्वपूर्ण शॉट्स खेळल्यात. परंतु राहुल स्ट्राईक वरती आहेत. प्रयत्न करणचे देखील चांगल्या प्रकारचे झाल्यात. पहिला चेंडू डॉट आलाय. पुढील बॉल करणचा. यावेळेला फटका पण पाहतोय चांगला पाठीमागे मारलाय. फायनल क्षेत्रामध्ये मोक्याच्या क्षणी आलेलाय तो चौकार. अप्रतिम फटका इथे मात्र बघायला भेटला. नेत्रदीपक फटका. आता समीकरण चौकाराच्या नंतर 4 चेंडू मध्ये करायच्यात 8 धावा. इथे मात्र डॉट चेंडू आला तर प्रेशर वाढू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघावरती. मोठा फटका आला तर मात्र प्रेशर वाढू शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. प्रेशर कोणत्या संघावरती येणार. 4 चेंडू 8 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज. फलंदाज देखील राहुल तेवढ्याच ताकदीचा तेवढीच तिकड गोलंदाजी करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, परंतु पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित. एक अव्वांतर धाव. समीकरण बदली होते सुमे. 4 चेंडू 7 धावांचं. नक्कीच मॅच आपण इक्वेशन पाहिलं तर नक्कीच एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एकीकडून चांगली फटकेबाजी तर एकीकडून चांगली गोलंदाजी देखील केली जातीये. राहुल स्ट्राईक वरती आहेत. बॉलर करणला आपण पाहताय. यावेळेस चेंडू चांगल्या प्रकारे अगदी मिड ऑफ मध्ये
डीप मिडअप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर चुकी घडतीये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक होते चेंडूला अडू शकले असते, परंतु तसं घडलं नाहीये. अशा मॅच मध्ये चुकी घडली आल्यात तर 4 धावा. समीकरण बदली होते. नशिबाचा चौकार सुमित. नशीब नशीब नशीबी बहादुरांचं साथ देतं आणि इथे मात्र नशीब देते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अगदी राहुल आपण पाहताय चांगली फटकेबाजी करतायत. 3 चेंडू 3 धावांची गरज. इथे मात्र काय होतंय आता समीकरण असेल 2 चेंडू 2 धावांचं समीकरण, परंतु इथे लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. 1 धाव मात्र घेतले जाते. 2 चेंडू 2 धावेची गरज, परंतु इथे कंपल्सरी चेसिंग असेल हा सामना. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या सामन्याचा नियम आहे सर. यस यस 2 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू जर डॉट आला तर प्रेशर वाढू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघावरती, आणि जर इथे मोठा फटका आला तर मात्र सामना जाऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र जातोय चेंडू निघून. दन 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 करत येतात या 4 धावा आणि इथे विजय ठरला येतो कराडे संघ.